नमस्कार, मी विजय साळवी आणि तुम्ही पाहताय एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम झिरो ओव्हर. मंडळी, आजच्या भागात आपण दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींचं विश्लेषण करणार आहोत. पहिली गोष्ट आहे लांबलेल्या मान्सूनची आणि त्यामुळं उभं राहिलेल्या पाणी टंचाईच्या संकटाची. त्या पाणी टंचाईमुळं महाराष्ट्रातल्या शेतीवर तर मोठं संकट ओढावलंय. दुसरी गोष्ट अर्थात राजकीय वर्तुळातून, आणि ती आहे ऑपरेशन टायगरची. मंडळी, आपल्या राजकारणात जसं दिसतं तसं ते अजिबात नसतं, आणि जे दिसतं किंवा नसतं ते तर डेफिनेटली तसंच असतं. आता हेच पाहना, कालपर्यंत एका पक्षात दिसणारा नेता आज त्याच पक्षात आहे की नाही हे त्यालाच रोज सिद्ध करावं लागतं. बरं, त्यालाच नाही तर त्याच्या पक्षाच्या वरिष्ठांना ही बाब रोज सांगावी लागते, आणि खास करून ही गोष्ट विरोधी पक्षातल्या नेत्यांबाबतीत घडते. बरं, असं का होतंय मंडळी? खरं तर आपल्या राज्याला मोठा राजकीय आणि सांस्कृतिक वारसा आहे. त्याच राज्यात पक्षनिष्ठा आणि विचारसरणीची कित्येक आदर्श उदाहरणंही आहेत. पण आता हे जरा दुर्मिळ होत चाललंय, कारण 2019 नंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतका काय गोंधळ उडाला आहे की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शब्दामध्ये सांगायचं तर अलीकडे राजकारणाचा कॅरम असा काय फुटलाय ना की कोणती सोंगटी नेमकी कुठे गेली हे काही कळायला नेम नाही. आता तुम्ही म्हणाल की त्याचा आज काय संबंध हो? तर असं आहे ना मंडळी, 2022 साली एकनाथ शिंदेनी केलेलं बंड हे आपल्या देशासाठी पक्ष फुटण्याचं नवं मॉडेल बनलं. आता फुटण्याचं म्हणा की फोडण्याचं हे तुमचं तुम्ही ठरवा. पण 2022 सालानंतर आजपर्यंत 3 मोठे पक्ष फुटले. पॅटर्न मात्र एकच, महाराष्ट्रातला शिवसेना पॅटर्न. आधी पक्षातल्या एका नेत्यानं 2/3 लोकप्रतिनिधींना एकत्र आणायचं, मग पक्षातील नेतृत्वाविरोधात आवाज उठवायचा, आणि त्यानंतर थेट पक्षावर ताबा सांगायचा. जे शिवसेनेत झालं तेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालं, तेच आता पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जींच्या तृणमूल सोबतही होतंय. पश्चिम बंगालमधलं राजकीय नाट्य संपण्याच्या वळणावर असतानाच उद्धव ठाकरेंचे आणखी काही खासदार फुटणार अशा चर्चांना उधाण आलं. घटनाक्रम पाहिला तर काही जणांना त्यात तथ्यही दिसू लागलंय. ठाकरेंनी बैठकांचं सत्र लावलं, त्यात खासदारांकडून निष्ठेची हमीच घेण्यात आली, पण पक्षावर आलेली ही वेळ आणि त्यानंतर सुरू झालेले खासदारांच्या मनधरणीचे प्रयत्न, यावरून ठाकरेंच्या शिवसेनेची सध्याचे सर्वात कट्टर विरोधक शिवसेना मात्र चांगली समाधानी झालेली दिसते. कशी ते तुम्हीच पहा. महाराष्ट्रामध्ये काय करायचं काय नाही थोड्या दिवसात तुम्हाला कळेल. असं कळतंय की असं शक्यता सांगितलेलं की वर्धापन दिनाच्या दिवशीच बॉम्ब फुटणार आहे. 19 तारखेपर्यंत वाट बघा, तुम्हाला जर कळलंय तर. अंतर्गत असलेली बंडाळी, त्यांच्या अंतर्गत असलेला विरोध एकमेकांना, त्याचा तो परिणाम आहे. भविष्यामध्ये काय होईल हे आत्ता सांगता येणार नाही, परंतु त्यांच्या पक्षामध्ये त्यांच्या नेतृत्वावर जर लोक विश्वास ठेवत नसेल, लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेले खासदार किंवा आमदार विश्वास ठेवत नसेल, आणि त्यांना जर एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये जर यायचं असेल तर आमचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडे आहेत. शेवटी स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानणारी ही लोक सगळं आहे. त्यामुळे पहिला त्यांना प्राधान्य आम्ही निश्चितपणे भविष्यामध्ये त्यांनी तसा विचार केला तर देऊ. उबाठा नाम की पार्टी अब धीरे धीरे खत्म हो रही है. उबाठा के नेतृत्व पर उबाठा के जो एमएलएज हैं, जो एमपीज हैं, अब उनका विश्वास नहीं रहा. तो 2029 आते आते ये पार्टी पूरी तरह से खत्म हो जाएगी. क्यों? क्योंकि रोज उबाठा छोड़ करके उद्धव ठाकरे के नेतृत्व में अविश्वास जताते हुए लोग पार्टी छोड़ के बाहर निकल रहे हैं. मंडळी, तुम्ही ऐकलं शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री असतील किंवा नेते मंडळी असतील काय म्हणाले ते. पण आम्ही कुणालाही बोलणार नाही, पण सगळ्यांसाठी पक्षाची दारं खुली आहेत असं सांगत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्याच नेत्यांनी थेट ठाकरेंचा पक्ष संपणार असं भाकीत करून टाकलंय. आणि त्यावरच आहे आपला आजचा पहिला प्रश्न, आणि तोच पाहण्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा प्रश्न आहे, 2029 पर्यंत उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपलेला असेल, एकनाथ शिंदेंच्या नेत्यांचा दावा पटतो का? होय आणि नाही हे 2 पर्याय आम्ही आपल्याला या प्रश्नावर दिलेले आहेत. म्हणजे आता हेच पाहना, ठाकरेंच्या खासदारांना जर शिवसेनेत सामील व्हायचं असेल किंवा आपला स्वतंत्र गट स्थापन करायचा असेल तर लोकसभा अध्यक्षांना किमान 6 खासदारांचं पत्र त्यांना सोपवावं लागेल.
त्यातही 7 जण असणं हे त्या गटासाठी फायदेशीर आहे. आता 7 का, तर हा 7चा आकडा शिंदेंच्याच नेत्यांनी पुढे आणलाय. असो, आता जर 6-7चा आकडा जमला नाही तर कुठलंही ऑपरेशन टायगर होणार नाही, आणि जर आकडा जमला तर प्रतीक्षा फक्त आहे घोषणेची. आज जर आणखी एक बातमी समोर आली तर ती म्हणजे सध्या ठाकरेंकडे असलेले पण ऑपरेशन टायगरमध्ये शिंदेंकडे जातील अशा खासदारांपैकी एकाला केंद्रात मंत्रिपदही दिलं जाऊ शकतं. अर्थात ही सूत्रांची माहिती आहे. तर दुसऱ्या बाजूनही म्हणजेच ठाकरेंच्या बाजूनही हालचालींना वेग आलाय. गेल्या 2 दिवसांमध्ये पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून प्रत्येक खासदारासोबत चर्चा करण्यात येते. त्यानंतर खासदारांची मतं ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना कळवण्यात येतात. हे करत असतानाच ठाकरेंच्या नेत्यांनी मात्र पक्षात सब चंगासी असा सूर आळवलाय. एक लक्षात घ्या, उद्धव ठाकरे यांच्या इतका लोकप्रतिनिधींना आणि कार्यकर्त्यांना भेटणारा नेता या क्षणी महाराष्ट्रात नाही, शरद पवारांनंतर. त्याच्यामुळे ह्या तुमच्यापर्यंत आलेली जी बातमी आहे ती पूर्णपणे चुकीची आहे. या क्षणी मी इतकं सांगेन, शिवसेनेचे 9 खासदार एकत्र आहेत, एकत्र राहतील. ते काय ऑपरेशन टायगर पण ते टायगरही कधी दिसत नाही आणि ऑपरेशन सुद्धा होत नाही, आणि याच्यामध्ये या बातमीमध्ये कुठचंही तथ्य नाही आहे. वेळोन वेळी सिद्ध झालेलं आहे. ठीक है, हमारी पार्टी यानी MP MLA की पार्टी नहीं, केडर बेस पार्टी. हाँ जी, MP MLA आते ही चले जाते हैं. हमारे भी दिन आएंगे, जब दिन आएंगे तो पार्टियां कैसी तोड़ी जाती है ये भी दिखाएंगे. म्हणजे या सगळ्या इतक्या राजकीय घडामोडी घडत असताना सध्या महाराष्ट्रात भाजप मात्र वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. महाराष्ट्रात जेव्हा शिवसेनेत फूट पडली तेव्हा शिंदेनी कारण पुढे केलं होतं ते उद्धव ठाकरेंचं नेतृत्व. जेव्हा राष्ट्रवादीत फूट पडली तेव्हा अजित पवारांनी विकासाचं कारण दिलं, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच मान्य केलं की मग मी पक्ष फोडून पुन्हा आलो. असो, आता जेव्हा ठाकरेंचे आमदार फुटणार अशा बातम्या सुरू झाल्या तेव्हाही भाजप नेत्यांनी ठाकरेंच्या पक्षावरून अशाच प्रतिक्रिया दिल्या. उबाटा गटाचे आमदार असतील, उबाटा गटाचे खासदार असतील, सातत्यानं उबाटा गटाला सोडून वेगवेगळ्या पक्षामध्ये जात आहेत. हे उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊतांनी देखील लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं कितीही शपथा घेतल्या, कितीही अनाभाका घातल्या, कितीही लोकांना सांगितलं की तुम्ही आमच्यासोबतच राहा, तरी खासदार तुमच्यासोबत राहणार नाहीत. तुमच्या शिवबंधनामध्ये वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची ताकद उरलेली नाही. मला असं वाटतं संजय राऊत रोज नवीन अफवा पसरवणारे अफवावीर आहेत, आणि त्यामुळे महाराष्ट्राचे हास्य जत्रा जशी आहे तशी महाराष्ट्राच्या अफवांचे हास्य जत्राकार हे संजय राऊत आहे. मंडळी, तुम्ही शिंदेंच्या नेत्यांना ऐकलं, ठाकरेंच्या नेत्यांना ऐकलं, अगदी भाजप नेत्यांनाही ऐकलं. पण आता ऑपरेशन टायगरवरची सर्वात महत्त्वाची प्रतिक्रिया आहे ती आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची. तुम्ही म्हणाल की शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेंनी जर प्रतिक्रिया दिली होती मग ती दाखवायला इतका उशीर का? शिंदेंच्या आधी त्यांच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया का? तर काय ना मंडळी, मी जसं सांगितलं की नेत्यांचा शब्द आणि कृतीत एक नाही तर 2 अर्थ असतात. आताही आम्ही जो व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहोत तो पाहून तुमच्या नक्कीच लक्षात येईल की एकनाथ शिंदे एकही शब्द न बोलता खूप काही सांगून गेले. त्यामुळे आधी तो व्हिडिओ पाहूया. ऑपरेशन टाइगर चल रहा है, एक भाई सुना 5 से 6 सांसद ऐसे हैं उनके जा सकते हैं. सर कुछ कहना चाहेंगे आप ऑपरेशन टाइगर के बारे में? कुछ कहना चाहेंगे? बहुत चर्चा है सर इसके बारे में, दिल्ली से लेकर महाराष्ट्र तक. पाहिलंत ना, एरवी माध्यमांना समोरून प्रतिक्रिया देणारे, कधी हसत तर कधी रागावून पत्रकारांशी संवाद साधणारे, खूप कमी वेळातच माध्यमांची नस ओळखणारे, अशी एकनाथ शिंदेंची ओळख आहे. आणि त्यांचा सगळ्यात आवडता विषय म्हणजे ऑपरेशन टायगर. आता जर हे ऑपरेशन टायगर सुरू असेल तर शिंदे काही ना काही बोललेच असते ना. पण न आज मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी जेव्हा ते मंत्रालयात पोचले तेव्हाही काहीही न बोलता प्रश्न टाळत लिफ्टपर्यंत ज्या वेगात शिंदे गेले आणि त्यानंतर जे हास्य त्यांच्या चेहऱ्यावर होतं ना, आता ते पाहून राजकीय विश्लेषकांना नक्कीच काहीतरी कळलं असेल. आता बातमी आणखी एका पक्षासंदर्भातली.
2014 साली देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस मुक्त भारत असा एक नारा दिला होता. आज 12 वर्षांनंतरही देशात काँग्रेस आहेच. 4 राज्यात काँग्रेसचं स्वबळावरचं सरकार आहे. 3 राज्यात काँग्रेस मित्रपक्षांसोबत सत्तेत आहे. म्हणजेच काय तर 7 राज्यांमध्ये काँग्रेस सत्तेत आहे. इतकंच नाही तर संसदेतही काँग्रेसचे 100पेक्षा जास्त खासदार आहेत. एकूण काय तर काँग्रेस मुक्त भारत हा नारा फक्त नारा बनून राहिला आहे. आताही ठाकरेंची शिवसेना संपणार असं भाकीत करणाऱ्या शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा काँग्रेस संपली आहे अशी घोषणा केली आणि त्यावर काँग्रेसनं पलटवार केला. मला वाटतं महाराष्ट्रातच नाही देशातली काँग्रेसची तब्येत बिघडलेली आहे. तुम्ही सांगा का आज राज्यामध्ये 6 विधान परिषदच्या जागा अविरोध होतं. मी बोलायला नाही पाहिजे असं, पण त्या अविरोध होतं म्हणजे काँग्रेस कुठं गायब आहे. एवढा मोठा पक्ष साधा एक आमदार उभा करू शकत नाही, एक उमेदवार उभे करू शकत नाही. उमेदवार केलेल्याला हॉस्पिटलमध्ये भरती राहावं लागतं. याच्यासारखं दुर्दैव. म्हणूनच तर लोक आता असं म्हणतात का काँग्रेसपेक्षा आता भाजप आणि शिवसेना बरी. आणि मी सांगतोय हे काँग्रेसच्या भूमिकेमुळे ही अवस्था येणार आहे. मुख्यमंत्र्याचं स्वप्न पाहणारे हे बच्चू भाऊ आज दुसऱ्याच्या आश्रयाला गेले आणि दुसऱ्याच्या आश्रयाला जाऊन तिथून सांगतात की काँग्रेसची तब्येत खराब झाली. काँग्रेस हा पक्ष अतिशय जुना पक्ष आहे. त्याची पालमुळं हे सर्वसामान्य जनतेपर्यंत आहेत. हा पक्ष कधीच त्याची तब्येत खराब होणार नाही ना कधी तो लयात जाणार नाही. कारण त्याला विचारधारा आहे. विचारधारेवर तो चालणारा पक्ष आहे. त्यांनी त्यांची तब्येत आता शिंदे सेनेसोबत जाऊन तब्येत त्यांची चांगली केली आणि त्यांची तब्येत चांगली आहे याचा आम्हाला समाधान आहे. आणि मंडळी, या सगळ्या मुद्द्यावर आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी, संवाद साधण्यासाठी, चर्चा करण्यासाठी शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारे आणि ठाकरेंचे आमदार नितीन देशमुख हे दोघंही आपल्यासोबत असणार आहेत. पण त्यांच्याशी बोलण्याआधी आपण जाऊया मीडिया सेंटरला, तुम्ही म्हणजे प्रेक्षकांनी ज्या प्रतिक्रिया दिल्यात त्या पाहण्यासाठी. आजच्या प्रतिक्रिया ट्विटरवर प्रकाश पवार काय म्हणतायत. ठाकरे घराण्याला पिढ्यानपिढ्या सामाजिक आणि राजकीय वारसा लाभलेला आहे. त्यांचे विचार आणि कडवट मराठी बाणा हा तळागाळापर्यंत पसरलेला आहे. त्यामुळे शिंदेंचं हे स्वप्न अशक्य. यूट्यूबवर संतोष तायशेटे म्हणतायत शिंदे गटाचंच भाजपमध्ये विलीनीकरण होणार. मधुकर भगत म्हणतात यांना बहुतेक असं सांगायचं असेल की 2029 पूर्वी एकनाथ शिंदे यांचा गट भाजपमध्ये विलीन झालेला असेल. सिद्धेश बाकरे म्हणतायत पक्ष चालण्यासाठी ग्राउंडवर लढणारे शिवसैनिक आणि शाखा तशाच आहेत. नेते तर दलाल असतात. ते आज तिकडे आहेत तर उद्या हवा बदलल्यावर परत येतील. यूट्यूबवरच अशोकराव पाटील म्हणतात शिंदे सेनेचे लोक फक्त भाजपची मर्जी आहे तोपर्यंतच त्यांची ही भाषा आहे. ज्या दिवशी भाजपचे लोक त्यांना त्यांची जागा दाखवतील त्यावेळी त्यांना तोंड दाखवायला सुद्धा जागा राहणार नाही. आणि आजच्या ऑपरेशन टायगर किंवा ज्या काही घटना राजकीय पातळीवर घडत आहेत या सगळ्याविषयी चर्चेसाठी आपण जाऊया आपल्या गेस्ट सेंटरला. तिथे आपल्यासोबत राजू वाघमारे आणि नितीन देशमुख हे दोघंही आहेत. माझा पहिला प्रश्न अर्थातच राजू वाघमारे यांना आहे. राजू, आपल्यासमोर ज्या पद्धतीनं सातत्यानं गेले काही दिवस चर्चा सुरू आहे ऑपरेशन टायगर राजू होणार पण ते ऑपरेशन टायगर अजून काही होत नाही. पण त्यानंतर आत्ता पुन्हा एकदा आपल्या पक्षाच्या म्हणजे शिवसेनेच्या नेत्यांकडून असे काही भाकितं वर्तवली जात आहेत की 2029 पर्यंत ठाकरेंचा पक्ष हा संपलेला असेल. तुम्हाला पटते त्यांची ही बाजू? सगळ्यात पहिल्यांदा मी एबीपी माझ्याच्या प्रेक्षकांना आणि महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेला शिवसेनेची आमची अधिकृत भूमिका सांगू इच्छितो की मीडियावर ज्या प्रकारच्या गोष्टी सुरू आहेत या सर्व गोष्टी या संपूर्णपणे सूत्रांची माहिती या स्वरूपात. हॅलो राजूजी, आवाज येतोय तुमचा? आवाज येतोय का? हो व्यवस्थित येतोय.
त्याच्यामुळे अधिकृत भूमिका शिवसेनेची मी मुख्य सहप्रवक्ता मांडतोय की आदरणीय आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे की ऑपरेशन टायगर नावाचा प्रकार हा कोणताही शिवसेनेतर्फे सुरू नाहीये. आम्हाला तो प्रकार काही करायचा नाहीये. सगळ्यात पहिली गोष्ट, आमच्याकडे बहुमत आहे. आता कोणत्याही निवडणुका नाहीये, त्याच्यामुळे ऑपरेशन टायगर वगैरे करण्याच्या भानगडीत आम्ही नाही आहोत. आम्ही महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम करतोय आणि महाराष्ट्रासाठी काम करण्याची तयारी राजूजी, आमच्या तुम्ही शिवसैनिक- अगदी पक्षाचे मुख्य नेता एकनाथ शिंदेंचा हवाला देऊन ही गोष्ट सांगितली, त्यामुळे मान्य करायला हवं. पण पक्षाचे बाकीचे नेते तर म्हणतात वर्षभर ऑपरेशन टायगर सुरू असतं आणि 2029 पर्यंत ठाकरेंचा पक्ष संपलेला असेल. राजकारणात कधी कोणी संपतो? तुम्ही तर इतकी अनेक वर्ष राजकारणात आहात. राजकारणात कधी कोणी संपतो का? पक्ष असेल किंवा वैयक्तिक कार्यकर्ता असेल? नाही, मला असं वाटतं की कोणताही राजकीय पक्ष, मग तो किती छोटा असू द्या मोठा असू द्या, राजकीय पक्षाची विचारधारा वेगवेगळी असते आणि ती कधी संपू शकत नाही, कारण कोणाच्या ना कोणाच्याकडे तो पक्षाचं अस्तित्व शिल्लक राहतं. आमचे नेते जे म्हणतायत की 29 पर्यंत उभाटा संपलेला असेल, त्याचा अर्थ असा तो शब्दशः न घेता आपण असा घेतला पाहिजे की उभाटामध्ये काम करायला 1-2-3 नेते उरले असतील, पण कार्यकर्ते आणि त्यांचे इतर पदाधिकारी हे उभाटा बरोबर नसतील. हा तुमचा आरोप घेऊन मी नितीन देशमुखांकडे जातो, कारण ते स्वतः या ऑपरेशन टायगरच्या जाळ्यातून सुटलेले ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत. नितीनजी, त्यांनी म्हटलं हे तुम्हाला मान्य आहे का, किंवा त्याच्यावर तुम्हाला काय उत्तर द्यायचंय? पहिला मुद्दा, शिवसेनेचे खासदार फुटतील कशासाठी, त्याचं कारण तर सांगितलं पाहिजे. ज्यावेळेस 2023ला जेव्हा सेना फुटली होती, त्यावेळेस शिवसेनेच्या लोकांनी सांगितलं होतं की आम्ही भाजपच्या भरोश्यावर निवडून आलो, आम्ही मोदीजीचा फोटो लावून निवडून आलो, म्हणून आम्ही तिकडे चाललो. आता खासदार फुट्याचं कारण तरी नेमकं काय? आता जे सांगतात की मिशन टायगर, मला सांगा, शिंदे गटाच्या विरोधातच हे आमचे खासदार निवडून आलेले आहेत. मग नाशिकचे खासदार वाजेसाहेब शिंदे गटाच्या विरोधात निवडून आले, यवतमाळचे खासदार संजीवभाऊ देशमुख शिंदे गटाच्या विरोधात निवडून आले. म्हणजे ज्या ठिकाणी आमचे लोक निवडून आले खासदार, हे शिंदेच्या उमेदवाराला पराभूत करून निवडून आले. मग हे जातीन तरी कशासाठी? काही एकनाथ शिंदेचा फोटो लावून निवडून आले, काही मोदीजींचा फोटो लावून निवडून आले? हे उद्धव साहेबांच्या भरोशावर या महाराष्ट्रातले 9 खासदार आमचे निवडून आले. त्याच्यामुळे जाण्याचा प्रश्नच नाही आहे. हा तुमचा पहिला मुद्दा झाला. पण ज्या पद्धतीनं आत्ता राजू वाघमारेंनी त्यांची बाजू मांडली, त्यानंतर त्यांनी काही गोष्टी मांडल्या, त्यावर तुमचं उत्तर काय असेल? मला सांगा, बाळासाहेबांचं घराचं नाव आहे मातोश्री. मातोश्री म्हणजे मा आणि जन्म देणारी माया. त्या मातोश्रीतून टायगर जन्माले येतात आणि टायगर जन्माले येतच राहतील. असे कोणते मिशन टायगर, काही टायगर पळून नेतील, ते टायगर नाही, बकऱ्या असतील, ते पळून जातील. पण मातोश्रीतून अनेक टायगर जन्माला येतील. आज रोजी अनेक पक्षामध्ये जर आपण बघितलं तर त्या राजकीय नेत्यांनी मातोश्री मधूनच जन्म घेतलेला आहे. मग भुजबळ साहेब असू द्या, राणे साहेब असू द्या, विखे साहेब असू द्या, हे जेवढे काही टायगर, शिंदे साहेब असू द्या, नाईक साहेब असू द्या, सर्व टायगर मातोश्रीतून जन्माला आले. मला शिंदे साहेबाच्या मातोश्रीतून कोण जन्माला आला ते तर टायगर दाखवा. शिंदे साहेबाच्या मातोश्रीतून जन्माला येणारे टायगर आम्हाला दाखवा की त्यांनी हे जन्माला आणलेले टायगर आहेत. त्यांनी जे टायगर आहेत ते आयते जन्माला आलेले टायगर घेतले मातोश्रीतले. नितीनजी, हाच तुमचा प्रश्न घेऊन मी राजू वाघमारेंकडे जातो. राजूजी, नितीनजींनी प्रश्न विचारलाय, शिंदेचे सगळे टायगर हे मूळ शिवसेनेतून पुढे आलेले आहेत, नवीन त्यांनी निर्माण काय केलंय? सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे नितीन देशमुख जे म्हणतायत ते अख्ख्या जगाला माहिती आहे की शिवसेना आणि शिवसेनेचे 50 आमदार ज्यावेळी शिवसेना घेऊन संपूर्णपणे बाजूला गेले, त्यावेळी उरलं तो फक्त उभाटा. त्याच्यामुळे आता ही शिवसेना घेऊन खऱ्या अर्थाने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन चालणारा एकमेव जननेता या महाराष्ट्रात जर कोण असेल तर ते एकनाथ शिंदे साहेब आहेत. आणि आता ही सुरुवात केलेली आहे शिंदे साहेबांनी.
त्याच्यामुळे टायगर नक्कीच शिंदे साहेबांच्याकडून जन्माला येतील, चांगले टायगर येतील. कारण वारसा आणि विचार तो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा घेऊन शिंदे साहेब चाललेत. धर्मवीर आनंद दिघेंचा वारसा घेऊन चाललेत. त्याच्यामुळे त्या वारशापोटी, त्या तत्वज्ञानापोटी आणि त्या विचारापोटी नक्कीच टायगर जन्माला येतील, याच्यात वाद नाहीये. प्रश्न असा आहे की या ज्या मीडियाच्या बातम्या आहेत की ऑपरेशन टायगर, आम्हाला ऑपरेशन टायगर करायची गरज नाहीये. शिवसेनेला आम्ही करत नाही आहोत. रोज हजारोच्या संख्येने महाराष्ट्रातल्या इतर पक्षातले पदाधिकारी आणि कार्यकर्ते या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत. रोजचा रोज प्रवेश सुरू आहे. आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सगळे लोक आज पक्षामध्ये मग असं असताना वर्षभर ऑपरेशन टायगर सुरू असतं, हे करण्याची काय गरज आहे? नाही, आम्ही ऑपरेशन टायगर हा प्रकारच नाही करत आहात. आम्ही तर तेच तर सांगतोय, मी मगाचपासून तेच सांगतोय. आमची अधिकृत भूमिका पक्षाची मी मांडतोय की आम्ही हे काही ऑपरेशन टायगर वगैरे काही करत नाहीये. आम्हाला त्याची गरज नाहीये. आमच्याकडे बहुमत आहे. आम्हाला महाराष्ट्राची प्रगती करायची आहे. आम्हाला कोणाकडे जायचं, कोणाला फोडायचं, आम्हाला काहीही गरज नाही. तुम्हाला निवडणुका ऑपरेशन एकूणच टायगरची नाही. गरज नाही, हा तुम्ही पुन्हा एकदा मुद्दा मांडलाय. नितीनजी, मी तुमच्याकडे येतो. यांना ऑपरेशन टायगरची गरज नाही असं हे म्हणतायत. त्याच ऑपरेशन शिंदे टायगरचं साहेबाच्या- जाळं तुमच्या भोवती पसरलं होतं, कसं निसटलात त्यातून तुम्ही? शिंदे साहेबाच्या पोटात वेगळं आणि होटात वेगळं. पोटात वेगळं असते, होटात वेगळं असते. शिंदे गटाचे प्रत्येक लोक प्रत्येक जिल्ह्यात दलाल बसलेले आहेत नगरसेवकांना फोडण्यासाठी. आता अकोला जिल्ह्यामध्ये महानगरपालिकेला शिंदे गटाचा एक नगरसेवक निवडून आला. काही दलाल लावून दिले नगरसेवक फोडायले. आता बार्शी टाकडीतले काही मुस्लिम 4 नगरसेवक घेतले, काँग्रेसचे नगरसेवक त्याला आम्हीच देऊ राहिले. एखाद्या मुलीला आम्हीच द्यायचं आणि त्याचं नंतर शोषण करायचं, हाच प्रकार शिंदे गटातला आहे. आमिषाला बळी पडून काही लोक त्याच्या संग चालले. आता राहिले शिंदे साहेब म्हणून राहिले. शिंदे साहेबाचं कोणतं हिंदुत्व मला सांगा? शिंदे साहेबात जर ओरिजिनल हिंदुत्ववादी असते म्हणाले ते स्वतःला, हिंदुत्व आमच्या उद्धव साहेबाचा आहे, आमचा आहे, बाळासाहेबाचा प्रकार आहे, तर शिंदे साहेब काँग्रेस संघ बसून नगरविकास मंत्री 2.5 वर्ष घेतलं नसतं. 2.5 वर्ष मस्त सत्ता भोगली. नंतर ईडीची नोटीस आल्या, जोशी साहेबाला आल्या, यांना आल्या. मग ईडीच्या साठी बळी पडले आणि भाजपच्या मिशन टायगरला बळी पडले. शिंदे साहेब काही हिंदुत्व म्हणून बाहेर पडले नाही. शिंदे साहेब भाजपच्या ईडीला टायगर पडले. भाजपचं टायगर यायचं मिशन केलं. यायनं कोणाचं मिशन नाही केलं, यायचं केलं. हाच तुमचा प्रश्न घेऊन मी राजूजींकडे जातो. राजूजी, याच्यात जर हिंदुत्व नितीनजी असतं, काय म्हणाले शिंदे ते तुम्ही साहेबात- ऐकलंय. शिंदे साहेबात जर हिंदुत्व असतं तर 2.5 वर्ष काँग्रेस सोबत सत्ता भोगली नसती, शपथविधी घेतला नसता शिंदे साहेबांनी. शिंदे साहेबांना 2.5 वर्ष कसे काय काँग्रेस संघ सत्ता भोगली ते शिंदे साहेबांना खुलासा करा. नितीनजी, तुमचा प्रश्न घेऊन मी जातोय राजूजींकडे. राजूजी, पहिल्यांदा नितीन देशमुखांना मी सांगू इच्छितो, आदरणीय एकनाथ शिंदेबद्दल वक्तव्य करताना जरा आपण भान ठेवून वक्तव्य करावं. आपण संविधानिक भाषेत बोलावं, वेगवेगळ्या भाषेत बोलू नये. हा पहिला मुद्दा आहे. राजू भाऊ, मी कोणत्या भाषेत बोललो त्याचा खुलासा करा आणि संविधान मी भाषा करतो, काय मी त्याचा करतो. खुलासा करा. करतो ना. मी अहो, मी शिंदे करतो ना, मला साहेबांना बोलू तर कोणत्या द्या. भाषेत बोललो आणि त्याचा अहो, मला खुलासा बोलू तर करा. द्या. आता शांत राहा ना. आता माझं अरे माझं तुमचं बोलणं हिंदुत्व ऐका ना. किती दिवस राजू भाऊ? तुम्ही अहो, किती दिवस माझं झाले तर ऐका शिवसेनेत आता. आले? याच्या अहो, अगोदर माझं राजू भाऊ ऐका ना आपण कुठे आता. होते? अरे आपण अहो, कोणत्या उद्धव- माणसाची विचारधारा नसते बदलत. आपलं कुळ राजू भाऊ, अहो, आपलं मला तर कुळ बोलू द्या. कुठचं आहे? कुळ नसते बदलत. आपली विचारधारा कोणची अहो, आहे? नितीनजी राजूजींना बोलू दे. नितीनजी राजूजींना बोलू दे. नितीनजी, मी तुमच्याकडे पुन्हा येतो. अरे आपल्या तोंडून हिंदुत्व अहो, सांगायचं तरी त्यांचं आपल्याला हे माईक बंद आहे करा. नाही. नितीनजी, मी पुन्हा येतो आपल्याकडे. राजूजींना बोलू दे. नितीनजी, पहिले आपण कुठे होते याचा खुलासा करा. पहिले अहो, आपण ऐकून कुठे तर होते, घ्या. नंतर आपण कशासाठी गेले? अहो, सगळ्यात पहिली गोष्ट, राजूजी बोला, तुमचा मुद्दा पूर्ण करा. शिंदे साहेबांचं हिंदुत्व हे आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व आहे. बाळासाहेब ठाकरेंनी स्वतःच्या प्रचारामध्ये बॉम्बस्फोटातल्या आरोपींना घेऊन फिरले नाही. बाळासाहेब
हे ज्या दिवशी मौलानाच्या पाठीवर जाऊन बसलेले सुप्रीम नाही. कोर्टातला निकाल लागेल, त्याच्यामुळे हे ज्या जे दिवशी हिंदुत्व सुप्रीम आहे, कोर्टाचा हे निकाल लागेल आता त्या दिवशी ऐकून यायले घ्या, लोक आता लाथा ऐकून मारतील घ्या. की आता बाळासाहेबांचा लाच वाटते का? धनुष्यबाण ऐकून गोठला घ्या कसा गेला, अहो, देशमुख बाळासाहेबांचा ऐकून घ्या. धनुष्यबाण गोठला कसा तुमचं गेला. ऐकलं आम्ही, आता आमचं राजू ऐकायची भाऊ, तयारी ठेवा. अरे तू आता लाच पहिला वाटून मुद्दा घेऊ तर नका. तुम्हाला या एबीपी माझा आलेले डिबेटवर कसं स्वतःच्या घेतलं हेच मला आरोपींना, समजत नाही. स्वतःच्या तुम्ही मूळ आरोपींना काँग्रेसचे, नितीनजी मूळ तुम्ही सेनेचेच ना. नितीनजी जरा थांबा, थोडंसं विषयांतर होत आहे. आपली चर्चा सुरू मला ठेवायची तरी असेल वाटतंय- मला तरी आपण वाटतंय दोघांनी की थोडंसं माझ्या शांतपणे लेवल घ्यावं. तुमच्या संग बोलायचं नाही. तुम्ही मूळ अहो, शिवसेनेचेच ना. देशमुखजी, तुमचं हिंदुत्व लाज कुठे वाटते आहे? का तुम्ही काय ऐकायला? हिंदुत्व सांगता? बहुत अरे तुम्ही कुठे स्वतंत्र शिवसेनेचे आहे? आरोपींना, तुमचं अस्तित्व कोणतं? तुम्ही पहिले कोणत्या पक्षात होते? पाठीवर नितीनजी उद्धव थोडं साहेबांनी ऐकून घ्या, त्यांना आम्हाला त्यांचा मुद्दा त्यांना मांडू दे. हिंदुत्व राजूजी, अहो तुमचं कसलं हिंदुत्व? बॉम्बस्फोटातल्या आरोपींना घेऊन फिरता अरे आज तुम्ही कोणासोबत बसलेला? आज तुम्ही अजित दादाच्या पार्टीसोबत बसलेला. आज तुम्ही अजित दादाच्या पार्टीसोबत बसलेला. ओ मला सांगा, शिंदे साहेब बाहेर कशामुळे पडले? शिंदे साहेब बाहेर पडताना शिंदे साहेबांनी काँग्रेसवर टीका नव्हती केली. शिंदे साहेबांना राष्ट्रवादीवर टीका केली होती. अजित दादा आम्हाला निधी देत नाही, अजित दादा आम्हाला निधी देत नाही म्हणून राष्ट्रवादीला टीका करून शिंदे साहेब बाहेर पडले. आज शिंदे साहेब कोणासोबत आहे? राष्ट्रवादीसोबत आहे. आज नवाबमध्ये कोणासोबत आहे? मंडळी, खरं तर झिरो अवर मध्ये आपला विषय चर्चेचा होता ऑपरेशन टायगर आणि सध्या महाराष्ट्रात होत असलेल्या घडामोडी. पण नितीन देशमुख असतील किंवा राजू वाघमारे असतील, दोघांमध्ये सध्या वेगळ्या विषयावरनं वाद आणि भांडणं सुरू झाली आहे. तुर्तास तरी आपण हे दोघं या चर्चेमध्ये सहभागी झाले त्याबद्दल त्यांचे आभार मानूया आणि वळूयात आपल्या पहिल्या प्रश्नावर. आपल्या प्रेक्षकांनी जी मतं नोंदवली, जो कौल दिला, तो नेमका किती आहे, त्याची आकडेवारी काय त्याकडे. आपला प्रश्न होता पहिला, 2029 पर्यंत उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपलेला असेल. एकनाथ शिंदेंच्या नेत्यांचा हा दावा पटतो का? 52,000 प्रेक्षकांनी त्यावर आपलं मत नोंदवलंय आणि तो कौल असा आहे, 27% प्रेक्षक म्हणतायत होय, पण 73% प्रेक्षक म्हणतायत नाही. म्हणजे पाऊस आहे ना, पाऊस हा एखाद्या चमत्कारासारखा आहे आणि तो चमत्कार चित्रकार आहे. हा पाऊस आपल्या एका स्ट्रोकमध्ये सारं जग पालटून टाकतो आणि म्हणूनच पाऊस सगळ्यांना आवडतो. पाऊस कोणाला आवडत नाही? या पावसावर अनेकांनी गाणी केली आहेत, कविताही केल्या आहेत. पण गाण्यातल्या किंवा कवितेतल्या बच्चे कंपनीला किंवा एखाद्या प्रेमी युगुलाला त्यांच्या मनातला पाऊस हा जसा हवा हवा असा असतो ना, त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीनं आपल्या शेतकरी बांधवांना त्या पावसाची प्रतीक्षा असते. त्या शेतकऱ्यांसाठी पाऊस हे त्यांच्या आणि लाखो नागरिकांच्या जगण्याचं एक साधन असतो. पण हाच पाऊस राज्यात अजूनही बरसलेला नाही मंडळी. निम्मा जून उलटला तरीही राज्याच्या काही भागात मान्सून पोहोचला सुद्धा नाही आहे. त्यामुळे राज्यात सध्या पाणी टंचाईची स्थिती आहे. शेतीच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. झिरो अवरच्या या दुसऱ्या सत्रात आपण त्याच पाऊस पाण्यासंबंधातल्या बातम्या पाहणार आहोत आणि यात तुम्हाला सर्वाधिक महत्त्वाचं हे सांगायचं आहे की पुढील वर्षीच्या म्हणजेच ऑगस्ट 2027 पर्यंत पिण्याचं पाणी पुरेल एवढा साठा तयार करून ठेवण्याची सूचना ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली. यावर्षी पाऊस कमी आहेच, अजूनही तो बरसलेला नाही, पण पुढच्या वर्षीपर्यंतही परिस्थिती भीषण असेल. एल निनोमुळं मान्सूनचा प्रवास पूर्णपणे थांबलाय. पाऊस नसल्यानं शेती कोरडी पडत असताना शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा सल्ला हा राज्य सरकारनं दिलाय. राज्यातली अनेक धरणं ही तळ गाठत आहेत. त्यात काही ठिकाणी पाण्याचा अवैध उपसा करण्याची वेळ ही गावकऱ्यांवर आली आहे. या सगळ्या बातम्या आपल्याला पाहायच्या आहेत. एकंदरीत आधीच पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण झालेलं असताना आपल्याला धरणांमधून उरल्या सुरल्या पाण्याचाही जपून वापर करणं आवश्यक झालं आहे आणि त्याच मुद्द्यावर आहे झिरो अवरचा आपला आजचा दुसरा प्रश्न आणि तोच प्रश्न पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा दुसरा प्रश्न, राज्यात जागोजागी पाणी टंचाईची स्थिती कशामुळे? 4 पर्याय आहेत. पावसानं दिलेली ओढ, चुकीचं नियोजन, पाण्याचा बेसुमार वापर आणि वरीलपैकी तिन्ही, असे 4 पर्याय आम्ही आपल्याला दिलेले आहेत. म्हणजे आपला भारत हा देश हा शेतीप्रधान देश आहे असं आपण प्रत्येकजण भूगोलात लहानपणापासून शिकलोय. आजच्या वाढत्या शहरीकरणात मात्र शेतीचं क्षेत्र हे कमी कमी होत असलं तरीही देशाचं अर्थचक्र हे अजूनही शेतीभोवतीच आहे आणि हे नक्की सांगायला हवं.
शेती चांगली झाली तर पुढे बाजारात खरेदी विक्री चांगली होते आणि शेती चांगली होते ती पाऊस चांगला पडला तर, आणि यामुळेच भारताचं संपूर्ण अर्थकारण हे पावसाभोवतीच असतं. हा पाऊस फक्त भारतासाठीच नाही तर संपूर्ण उपखंडासाठी महत्त्वाचा असतो, कारण केरळमध्ये आगमन होऊन तो मान्सून थेट पाकिस्तान अफगाणिस्तानच्या सीमेपर्यंत पोहोचतो. असा हा मान्सून मागील आठवडाभरापेक्षा अधिक काळ एकाच ठिकाणी अडकून पडलाय. त्यामुळेच शेतकऱ्यांनी इतक्यात पेरण्या न करण्याचं आव्हान आहे. याबाबत हवामान खात्याच्या पुणे वेधशाळेचे शास्त्रज्ञ सखाराम सानप यांच्याशी आमचा प्रतिनिधी मिकी घई यांनी साधलेल्या संवादात त्यांनी पावसाबाबत काय काय सांगितलं आपण ते आधी पाहू. जून महिना अर्धा उलटलाय, पण पावसाचा अजूनही ठोस पत्ता नाही. काही भागांमध्ये मात्र ढग दिसतायत, मात्र अजूनही पाऊस कुठेही नाही. त्यामुळं साहजिकच शेतकरी, सर्वसामान्य नागरिक चिंतित आहे की पाऊस कधी येणार. अधिक माहितीसाठी आपल्यासोबत सध्या पुणे IMDचे सायंटिस्ट सानप सर आहेत. सर, नक्की पाऊस कधी येणार? अर्धा जून, आज 16 तारीख आहे. सर, काय परिस्थिती आहे सध्या? राईट. आपण जर बघितलं तर 8 जूनला तो तळ कोकण, त्याचबरोबर दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तो पोहोचला होता आणि त्यानंतरचा जो प्रवास आहे त्याचा तो अडखळलेला आहे किंवा थांबलेला आहे. त्यानंतर ईस्ट इंडियन रिजन किंवा नॉर्थ ईस्टला पाऊस पडला आहे किंवा तिथे मान्सून पोचला आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये त्याची प्रगती किंवा त्याचं जे ॲडव्हान्समेंट आहे ते थांबलेलं आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे आपण जर इथं बघितलं तर हे सॅटेलाईट पिक्चर आहे, करंट सॅटेलाईट पिक्चर, आणि यामध्ये आपण बघू शकतो की कोकण किनारपट्टी असेल किंवा पूर्ण महाराष्ट्रातील बहुतांश भाग असेल, यामध्ये कोणतीही ढगनिर्मिती आपल्याला होताना दिसत नाही आहे. आणि ह्यावरून आपण बघू शकतो कुठेही क्लाउड्स अजून दिसत नाहीये, एकदम प्लेन दिसतंय. बरोबर. आणि त्यानंतर इथं जर बघितलं 8 तारखेपासून तर 15 कालपर्यंत ही जी ब्लू लाईन आहे ती पुढं सरकलेली नाही. याचाच अर्थ मान्सून पुढं ॲडव्हान्स झालेला नाही. म्हणजे कोकणवरच दिसतंय मान्सून, पुढं अजून सरकत नाहीये. राईट. आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे मान्सूनचे जे वारे आहेत ते विषुववृत्ताला असे वळखा घालून जातात आणि त्यानंतर त्याची जर तीव्रता जास्त असेल तर मग आपल्याला ह्या रिजनमध्ये किंवा कोकण किनारपट्टी असेल किंवा महाराष्ट्राचा इंटेरियर पार्ट असेल तिथे जास्त पाऊस पडतो. परंतु सध्याची जर परिस्थिती बघितली तर उत्तरेकडनं येणारे जे कोरडे वारे आहेत त्यांचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे आणि इथे एक अँटीसायक्लॉनिक सर्क्युलेशनसुद्धा आहे, जे की मान्सूनचे जे वारे आहेत त्याच्या ॲडव्हान्समेंटसाठी अडथळा निर्माण करतात किंवा ते खाली पुश केले जातात. जे विंड्स आहेत सर, त्याचबरोबर अल निनोचा सध्या काय परिणाम आहे? कारण आपण बघितलं तर शेतकरी पेरणीसाठी थांबलेला आहे, एक मोठा संकट त्यांच्या समोर आहे. येस. एल निनो ज्या वर्षी असतो किंवा एल निनो ज्यावेळी सक्रिय होतो, एल निनो म्हणजेच काय तर पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागरामध्ये जर तापमान सरासरीपेक्षा जास्त वाढलं तर अशी जी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळं आपल्याकडं किंवा मान्सूनचा जो पाऊस आहे तो कमी पडतो किंवा मान्सूनचे विंड जे आहे ते कमकुवत होतात. तर ह्या वर्षी एल निनो सक्रिय झालेला आहे आणि भारतीय हवामान विभागाने दिलेल्या दुसऱ्या टप्प्यातल्या अंदाजानुसार यावर्षीचा जो पाऊस आहे तो सरासरीपेक्षा कमीच पडणार आहे आणि तो सरासरीच्या 90% पडण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये मॉडेल्सच्या त्रुटी ±4% आहेत. याचाच अर्थ तो 86% किंवा 94% पडू शकतो. तर यावर्षीचं एकंदरीत सांगायचं झालं तर यावर्षीचा जो पाऊस पडणार आहे मान्सूनचा तो सरासरीपेक्षा कमी पडणार आहे. एल निनो सक्रिय झालेला आहे. अनेक संकट सध्या या ठिकाणी दिसत आहेत, मात्र त्याच वेळी मान्सून सुरू होईपर्यंत तरी शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असं देखील या ठिकाणी आवाहन केलं गेलंय. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. मंडळी, यंदाच्या मान्सूनविषयी, पावसाविषयी वेधशाळेचं अधिकृत म्हणणं काय हे आपण ऐकलं, पण हा पाऊस किंवा हा मान्सून महाराष्ट्रावरच नाही तर संपूर्ण देशावर रुसलाय का? किंबहुना तसं चित्र तर निर्माण झालंय. पाऊस नसल्यानं राज्यातील जलसाठ्यांची स्थिती अगदी भीषण झाली आहे. ती कशी आहे हे पाहूया ग्राफिक्समधून. राज्यातील विभागनीय पाणीसाठ्याची स्थिती, सरासरी पाणीसाठा हा फक्त 24.53% उरला आहे. नागपूरमध्ये 36.43%, अमरावतीत 37.93%, छत्रपती संभाजीनगरमध्ये 27.46%, नाशिकमध्ये 25.03%, पुण्यामध्ये 14.41%, कोकणात 30.31%,
आणि मंडळी, रखडलेला मान्सून आणि त्यातून निर्माण झालेल्या पाणी टंचाईचा फटका हा राज्यातल्या विविध भागांना बसत असल्याचं चित्र आहे. त्यामध्ये राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबईला सर्वात मोठा फटका बसला. मुंबईत आधीच 10% पाणी कपात असताना आता ती 20%वर जाण्याचे सांगितलं जात आहे. आणि त्याचं कारण आहे, मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये मिळून केवळ 10.35% जलसाठा शिल्लक आहे. मुंबई जवळच्याच मीरा भाईंदरमध्ये पाणी कपातीनं नागरिक त्रासले आहेत. पुण्याच्या वेगवेगळ्या भागात दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे. नवी मुंबईत, कोल्हापूरमध्ये सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्यानं स्थानिक नगरसेवक अतिशय संतप्त झालेत. आणि याची भीषण स्थिती आमचा नाशिकचा प्रतिनिधी मुकुल कुलकर्णीनं मांडली आहे. पावसाअभावी कोरड्या पडलेल्या धरणाच्या जलाशयात उतरून त्यानं मांडलेली स्थिती आपल्याकडची, आपल्या राज्यातली पाणी टंचाईची भीषणता दर्शवते. हे गंगापूर धरणाचं दृश्य आपण बघतोय. गंगापूर धरणातला पाणीसाठा हा हळूहळू कमी होत चाललेला आहे. आता केवळ 34% एवढाच पाणीसाठा आहे. मी आता ज्या ठिकाणी उभा आहे याच बाजूला धरणाचे मुख्य गेट आहेत. मात्र हा संपूर्ण परिसर आपण बघतोय कोरडा ठाक पडलेला आहे, कारण धरणामधला पाणीसाठा हा कमी होतोय आणि यामुळेच नाशिककरांवर पाणी कपातीचं संकट देखील वाढलेलं आहे. शासनाच्या सूचनेनुसार 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पाणी पुरवठ्याचं नियोजन करायचं आहे. परंतु आज मितीस जो पाणीसाठा आहे त्यानुसार हा पाणीसाठा केवळ 12 ऑगस्ट पर्यंत पुढेल एवढाच आहे. पुढील आठवड्यापासून पाणी कपाती संदर्भातला काही ना काही निर्णय हा प्रशासनाला घ्यावा लागणार आहे. तर दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, भगूर, निफाड अशा वेगवेगळ्या नगर परिषदा आणि नगरपंचायती आहेत, त्यांना देखील पाणी पुरवठा करण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर आहे. कारण जिल्ह्यातील एकूण धरण प्रकल्पामध्ये आज मितीस केवळ आणि केवळ 23% एवढाच पाणीसाठा आहे. 10 धरणं तर अशी आहेत ज्यामधला पाणीसाठा हा 10% देखील कमी झालेला आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी काटकसरीने जपून वापरावं असं आवाहन प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. सध्या निवडणुकीची आचारसंहिता आहे, त्यामुळे पुढील आठवड्यामध्ये म्हणजेच निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर पाणी कपातीचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती लोकप्रतिनिधींकडून मिळत आहे. कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. मंडळी, खरोखरच गावागावात, शहरात अतिशय कठीण परिस्थिती आहे, पाणी टंचाई आहे आणि त्यात पाऊस लांबलाय. त्यामुळं आपल्या समोरचं संकट हे खूपच वाढलेलं आहे आणि अशा परिस्थितीत आपल्याला पाणी जपून वापरायचं आहे. मंडळी, 0 ओव्हरच्या या 3ऱ्या सत्रामध्ये आपल्याला पाहायचं आहे आपण दिलेला कौल या 0 ओव्हरच्या 2ऱ्या प्रश्नावर. त्यासाठी जाऊयात पोल सेंटर. आपला प्रश्न काय होता तर राज्यात जागोजागी पाणी टंचाईची स्थिती कशामुळे? 37,000 प्रेक्षकांनी विविध समाज माध्यमांवर आपला कौल दिलेला आहे आणि त्याचा निकाल आपल्यासमोर आहे. पावसानं दिलेली ओढ हे पाणी टंचाईचं एक कारण आहे, 34% म्हणतायत. चुकीचं नियोजन 29% प्रेक्षक म्हणतायत. पाण्याचा बेसुमार वापर 19% प्रेक्षक त्याकडे बोट दाखवत आहेत. आणि वरीलपैकी 3ही कारणं आहेत असं म्हणतायत 18% प्रेक्षक. आणि 0 ओव्हरच्या 2ऱ्या प्रश्नावर आपण दिलेला कौल पाहिल्यानंतर आता या 0 ओव्हरमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एबीपी.